मुंबई उच्च न्यायालयाचं कोल्हापुरात सर्किट बेंच 18 ऑगस्टपासून कार्यान्वित होणार आहे. दरम्यान 17 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत सर्किट बेंचचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. मात्र वेळ आणि ठिकाण अद्याप निश्चित नसल्याचं कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट व्ही.आर. पाटील यांनी सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे 18 तारखेपासून सुरू होत आहे. या सर्किट बेंचच्या उद्घाटनाचा कार्यक्रम 17 तारखेला होणार आहे असे समजून येते. या कार्यक्रमासाठी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य साहेब तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित केलेले प्रशासनानं असं समजून येते. या कार्यक्रमाला 17 तारखेला जो कार्यक्रम होणार आहे त्याची वेळ आणि स्थळ अजून निश्चित झालेलं नाही. ज्यावेळेला कार्यक्रम येईल त्यावेळेला ते सर्वांना कळवण्यात येईल. बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट R.L. चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यामुळेच कोल्हापूर सर्किट बेंच सुरू होत असल्याचं सांगितलं. आता सगळ्यांना ज्ञात आहे, डिक्लेअर पण झालेलं आहे, नोटिफिकेशन पण आलेलं आहे आणि कोल्हापूरमध्ये हायकोर्टचं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ सर्किट बेंच स्थापन झालेलं आहे. त्याचं नोटिफिकेशन आहे आणि 17ला त्याचं उद्घाटन आणि 18पासून कामाला सुरुवात. सर्व 6 जिल्ह्यातल्या प्रत्येकाला त्याचा एक चांगला आनंद झालेला आहे. प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला एक मोठा निर्णय. खरं तर हा निर्णय झाला तो त्याला कारणीभूत एकमेव म्हणजे भारताचे सरन्यायाधीश गवई साहेब आहे. सर्किट बेंचमुळं 7 जिल्ह्यातील 2.25 कोटी जनतेला न्याय मिळाल्याची भावना बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष रणजित गावडे यांनी व्यक्त केली आहे. आपल्याला ज्ञात आहे की जवळजवळ 6 जिल्ह्यातील 2.25 करोड लोकांना न्याय देणारा निर्णय माननीय सरन्यायाधीश गवई साहेबांनी घेतला आणि या 6 जिल्ह्यामध्ये जवळजवळ दिवाळी साजरी झाली. आणि या निर्णयानंतर 1 ऑगस्टला CJ जे आहेत आलोक आराध्य साहेब यांनी जो काही नोटिफिकेशन काढला आणि मंजूर झाला, त्यानंतर मात्र कोल्हापूरमध्ये उत्साहाला भरती आली. आज जे खंडपीठ सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये सुरू होणार आहे त्याच्याबाबतची कामाची सुरुवात मात्र यापूर्वीच 15 ते 20 दिवसापासून 3 शिफ्टमध्ये काम सुरू आहे. त्यासाठी शासनानं जो काही मदत आहे ती दिलेली आहे. गेली 40 वर्षांहून अधिक काळ कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच व्हावं यासाठी लढा उभारण्यात आला होता. मात्र कोरोना काळात यात काही काळ खंड पडला होता. पण तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची भेट घेऊन सर्किट बेंचच्या लढ्याला ताकद दिली होती, असं बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष गिरीश खडके यांनी सांगितलं. कोरोनानंतरचा काळ, त्यानंतर आमची कार्यकारिणी अस्तित्वात आली. आमच्यासमोर मोठं आव्हान होतं की सर्किट बेंचचा जो लढा गेली 40 वर्षाचा लढा होता तो पुनश्च जिवंत करणं. त्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले. त्या काळात आम्हाला मोलाची मदत माननीय बंटी साहेबांची झाली. त्या काळात आमची मुख्य न्यायमूर्ती मुंबई यांच्यासोबत एक मोठी मीटिंग झाली. सर्वपक्षीय व सर्व 6 जिल्ह्यातील कृती समितीची एक मोठा 22 साली एक मोठी मीटिंग झाल्यामुळे या प्रश्नाला गती आली. दरम्यान आज जिल्हा न्यायालयाच्या परिसरात आलेल्या सर्वसामान्य पक्षकारांनी देखील मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन झाल्यानं आपली धावपळ थांबणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केलंय. कोल्हापूरमध्ये आता सर्किट बेंच हा विषय खूप काळ वाजत होता, पण अखेर याला वकिलांच्या पुढाकाराने याला यश आलेलं आहे. जे आमची धावपळ होती हायकोर्टात मुंबईत जाणे ही आत्ता पूर्णपणे थांबलेली आहे. आणि मी कोल्हापूरकर म्हणून सगळ्या वकिलांचे व माझे मित्र चेतन शिंदे यांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राजकीय ह्यांनी पुढाकारामुळं हा लढा सक्सेसफुल झाला आहे. सर्वसामान्य माणूस तिथंपर्यंत पोचत नव्हता. आता ह्या जवळपासच्या जिल्ह्यांचं जे इथं सर्किट बेंचेस जे झाले त्याच्यामुळं गोरगरिबांना आणि इतर सगळ्यांना न्याय मिळेल ही माझी आशा आहे. आणि इथल्या जे काही वकील जे असतील त्यांच्या अथांग प्रयत्नानंतर इथं सर्किट बेंच झालेला आहे आणि हे 1 नंबर काम झालेलं आहे. आणि त्या सर्वच जे ज्ञात अज्ञात जे सर्किट बेंचसाठी जे झटले त्यांचे मी मनापासून आभार मानतो.
40 वर्षाच्या लढ्याला यश आल्यानं कोल्हापुरातील वकील बांधवांसह पक्षकारांकडून समाधान व्यक्त होत असून सर्किट बेंचचं कामकाज सुरू झाल्यानंतर कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा ताकद मिळणार आहे.